झाडे लावा, झाडे जगवा, हे आमची ग्रीनरी. आणि दिस इज अ व्ह्यू फ्रॉम अ बाल्कनी. मेट्रो कधी चालू होईल का आपली इकडची? पाऊस यायच्यात जाऊया, चल पटकन. पाऊस येणार आहे, येईलच. मिशोवर लोक खत पण मागवतात, म्हणजे लोक कुठपर्यंत पोहोचलेत. मिशोवर खत मागवले मॅडम. अँड व्हॉट इज दिस? गमलास. तू अशी काय ना बोलते जी मी कधी ऐकलीच नाहीये. रूम का डेकोरेशन होने वाला है. चलो. काय झालं? पाऊस आला तर माझी माती वाहून जायची. पहिलेच माती भेटत. आधीच माती नाही, मातीची कमी आहे बाबा. पैसे देऊन माती आणायला लागते. 50 रुपयाची 10 किलो माती. फर्स्ट टाइम बघितलं ग मी माती विकतात लोक इकडं. मग सगळीकडेच विकतच घ्यायला लागते माती. गावातले लोक, आम्हाला थोडी माहिती पडणार. बिझनेस टाकू शकतोय आपण, चांगलं बिझनेस आहे. मग तू जळगावला जाऊन केळीचा बिझनेस कर की. जळगावला जाऊन काहीच पाहिजे. आता निघालोय आम्ही डी मार्टला. पिशवी इज मॅन्डेटरी, नाही तर विकत घ्यायला लागते. घर आहे आपल्याला केस विंचरायला. एसी आलाय. उठके डीमार्ट. चलो. अगं लिफ्ट मी व्हिडिओ म्हणजे असं मी चालू करायच्या ह्याच्यातच होते, तेवढ्यात व्हिडिओच्या नादात विसरलो आपण. आता ते 12th ला गेले, तिकडं आले ते इकडं नाही येते ना. आज हिडन रोड दाखवतो तुम्हाला. डी मार्टला जायचा हा साखरे वस्तीचा रोड आहे. हा इकडून शिवाजीनगरचा रोड आहे. रॉयल फूडच्या इकडून आरोहण इप्सिता, आणि मग इकडून असं जायचं आतमध्ये. पण आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की रोड ऑल टाइम चालू असं नाही. तो रोड माहिती आहे तुला कधी बंद राहतो? रात्री 11 नंतर. म्हणजे तू जर 10:30 वगैरे जरी आलीस तरी चालू असतो. पण जेव्हा लोक एकमेकांसोबत भांडणं झाले ना तरी पण हा तिथले लोक खूप भांडखोर आहेत. म्हणजे की इथं हा छोटासा जो दरवाजा आहे तिथून गपचूप आत घुसायचं. आणि ह्यांना माहिती आहे सगळ्यांना की आम्ही डी मार्टलाच जातो. इथं आल्यानंतर मला मुंबईला आल्यासारखं वाटतं. मुंबईच्या चाळीत. इथून आतमध्ये जायचं. पुढे आलं हे तर एक डॉग पण असतो भाग्यश्री, माहिती आहे तुला? आता आहे की नाही माहिती नाही. माहिती आहे तुला? आणि ते इतके मोठी साखळी आहे त्याची की तू डायरेक्ट या साईडला पण शोधी आहे. इकडून आलं पटेल मी. हा बघ अरे आम्हाला वाटलं तू तिकडे असेल. मी म्हंटल आधीच की इथं डॉग असतो, तो पुढे असतो म्हणून आम्ही मागून येत होतो आणि तो तिथेच होता. हा डॉगवाला रोड. आणि हा इथे मेन रोड. आलो मेन रोडला. तिकडून जर आलो तर आम्हाला पूर्ण चौकातून फिरून यायला लागते, म्हणून आम्ही इथून आलो. डायरेक्ट मेन रोडला आलो. लिटरली घाबरले मी त्या कुत्र्याला. कशी घाबरली तू? हा नाही
आहे का? आता आम्ही क्रॉस करून जातो. 1 मिनिटांनी. अजून घाबरली आहे का तू कुत्र्याला? लिटरली भीती वाटली माहिती तू पण त्यात तू मुलगा एवढा 50 फुटाचा रस्ता आहे. अरे रस्त्यात काय याच्यासाठी बांधलाय, घरात बांधा ना तुमचा तो कुत्रा. कोणाला चावला तर केवढा मोठा आहे आणि तो. पोहोचलोय डीमार्टला. खूप ट्राफिक. डीमार्टच्या बाजूला सुंदर तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथे जाऊन येतो. डीमार्टला फक्त 4 गोष्टी घ्यायला आलोय. साखर, चहा पावडर, ड्रायफ्रुट्स. 4 नाही 3. मी तू एक गोष्ट नोटीस केली, लोकांच्या आउटफिट बघ ना, सगळे नाईट ड्रेस. अर्धीहून जास्ती लोक फक्त नाईट ड्रेस वर उठून आले. अर्ध्यातली तू पण आहेस. हमतो ते आके एक तर झाला, अजून 2 गोष्टी घ्यायच्या आणि जायचं. काय बिस्कुट बस ना, किती साखर खाते? मरायची नाही का दिवशी साखर खाऊन खाऊन. बास्केट कुठे आहे? आम्ही फक्त 4 गोष्टी घ्यायला आलोय आणि एवढं सामान घेतलंय. डीमार्ट क्या ये हमको आएगा? हा येईल तुला. तुझी हालत बघून तुला येऊ शकतं. घे तुला पाहिजे तर, नाही तर तुझ्या फ्युचर किड्ससाठी घे. हमारा कुछ ही नहीं इधर, खाना पीना. पण लहान मुलांचे कपडे ऍक्च्युली खरं चांगले असतात ना. ते तर मला पण होऊन जायचं. हा किड्स सेक्शन्स. घेतल्या 4 गोष्टी घ्यायला आलेलो. एवढं सामान घेऊन चाललंय. मजदूर ए भाई पडायची मी गाली. मम्मा जाऊ दे, मी घेते. थांब ना, एक साइड पकड. एवढंसं झेलत नाही तुला. आता तो परत तिथं असणार आहे तो कुत्रा. बघूयात आपण. हा कुठे दिसत नाही ग. हे तर डेंजर आहे. इथं नाही, आतलं घरात गेलं वाटतं. 50 मीटरचा कुत्रा नाही, 50 मीटरचा रोड नाही आली जीवात शांती आली. भाजी घेऊन जाता संसारापेक्षा मोठी गोष्ट आहे रोजचं टेन्शन. चांगली आहे भाजी. चांगली नाही, घे तुझ्यासाठी. बापरे. रोजचं टेन्शन. भाजी काय घ्यायची? कुठे गेलात तुम्ही दोघी नक्की? आम्ही गेलो डीमार्टला. बाई रस्त्यामध्ये तो घाण कुत्रा भेटला आम्हाला आणि आम्हाला दिसला नाही माहिती. हिच्या व्हिडिओच्या चक्कर आम्ही अशी बघत होतो इकडे तिकडे, आणि तो कुत्रा ना तो बंगलोच्या समोरून राहतो. इकडून पूर्ण रस्ता आहे आणि नाही तो एंड पर्यंत येतो ब्रो. नाही ते नाही, ते तो जो मोठा रस्ता आहे ना त्या बंगलोच्या समोरचा. आता नेहमी तो तिकडे राहतो ना, म्हणून आम्ही इकडून जात होतो. आणि तो एवढा जोरात त्यांनी त्या पाकड्यापासून पाकडून तो पूर्ण एंड पर्यंत येऊ शकतो. माझ्यासोबत पण झाला. एवढा जोरात भुंकला. आणि तिथे एक मुलगा होता. अहो 50 फुटाचा रस्ता आहे इथं, तिथून जा ना. अबे घरामध्ये बांध ना तुझ्या. चावलास तर कोणाला. डेंजर कुत्रा आहे bro. काय भुंकला तो.
मी लाईव्ह व्हिडिओ काढत होती माहितीये का, मी लाईव्ह व्हिडिओ काढत होती. आम्ही म्हणजे असं हिडन रोड दाखवत होतो आम्ही ह्याचा डीमार्टचा, आणि माझा व्हिडिओ चालूच होता शॉर्टकट वाला. हा, आणि माझा व्हिडिओ चालूच होता, मी दाखवत पण होते, आणि मी त्याच्या आधी बोललीये पण, आणि कुत्रा आलाय पण. कुत्रा आलाय पण त्याच्यात. आणि मग तिनं तिथं सिमेंटचं बसायचं केलं आणि त्यांनी त्याच्यामुळे तो आम्हाला दिसला नाही, आणि तिथे लागलं होतं जेसीबी, आणि आम्ही असेच उलटे फिरले तर डायरेक्ट JCB येतो मधून हो अगं. हो, असा एकदम कुत्र्यासारखं कुत्रा करत येणार ना. हिच्या व्हिडिओ चक्करमध्ये जाता चावला असता तर तुमच्या दोघींपैकी पुढं पडतं दोघींपैकी. मी होती ग बाई. मी तर काय म्हटलं बाई नाही तिकडून जाऊ पण आता. प्रणिता पण नाहीत माहितीये का, प्रणिता अशी 2 पावलं माग आणि माझ्या एकदम डिफेन्सिव्ह होणार बरं का, म्हणजे चावला तर पहिला. आणि मला माहितीये की तिथं कुत्रा आहे, मी सांगते पण व्हिडिओ मध्ये, बोलतेय पण इथं कुत्रा असतो. आणि तू कुठे आज दिसत नाही. आणि ती आली बाई घरातली. हे नको बघू नको अबे पागल. चावल्यावर येणार का तुम्ही बाहेर एक्झॅक्टली. यार मला पण तो पटत नाही, कुठंच लावतात ते असं कुत्रा बाई. असं बाहेर नाही बांधलं पाहिजे. नाही तर एक दिवशी पूर्ण हृदय बाहेर निघायचंच बाकी आहे. तुम्ही फोनवर बोलत होते बरं का, मी फोनवर बोलत होते, मी अशी पुढे तो 5 दिवशी झाला बाई. तसंच झालं आमच्या सोबत. आमचं एकदम असं काहीच नाही समोर असं JCB आहे. आणि तो जिथं बसला होता ना श्रुतिका तिच्यावर पाकड्याच्या इथे चालली होती ही. हो, किती ऍक्सेसिबल असते, फाडला असं तुला बघते ना. मी ऍटलीस्ट साईड कोपऱ्यात अरे आम्हाला माहितीये त्याची, आणि त्याची साखळी पण एवढी मोठी असते ना, खूप ती फार रिच आहे. इथपर्यंत हा, पायाजवळ येतं ते आपल्या जवळ. खूप रिच वर आहे तो. आता ते एकदम बंगलोच्या इथून भिंतीला पकडून चालत त्याला. तुझी काय रिॲक्शन आहे आमचा व्हिडिओ बघून डॉगचा? एव्हरी टाइम तिथंच होता तो कुत्रा. तू पात्र चिटक्याने पप्पी घ्यायला कशाला घेतली तुला? मला तर अरे आम्हाला वाटलं तो पुढे असेल, तो एव्हरी टाइम तिथे असतो म्हणून आम्ही मागून चाललेलो यार, आणि मला माहित होतं तो तिथे असतो. आणि तो लिटरली, हे बघ हा माझा पाय, आणि तो इथं होता. आता तो व्हिडिओ कॅप्चर केला म्हणून ते इसी पूर्ण तरह आज तुम दोनों में से किसी का आखिरी दिन होते हुए बचा है गाइस. भगवान ने बचाया और कुछ करना बाकी है, कुछ कर्म फेडणे बाकी है. खरंच डेंजर. लय दिवसातून दिसली आहे ना तुला मी. हो ना, बघण्याआधीच गेली असतीस तर काय केलं. जाण्याची वाट बघते. कसं वाटतंय तुला आम्हाला बघून? पहिले तर तुझी त्या व्हिडिओ डॉगच्या व्हिडिओची रिॲक्शन सांग मला. काय जर असं चावताम दिसला असता छान वाटलं असतं. कसली झालाय काही पोरगी. बर, पण तेव्हा माहिती होतं की तो आहे, तरी पण मूर्खासारखे आम्ही तिथं चाललोच आहोत. ह्याच्यावरून एक दिसतं की जे पण ब्लॉग करतात ना त्यांनी थोडस आजूबाजूला पण बघा, फक्त मोबाईल मध्ये. अरे आजूबाजूचं बघायचं सोड, एखाद्याला माहिती नसतं तर आजूबाजूला बघतो माणूस. मला माहिती आहे तिथं डॉग आहे, तरी पण गेली तू. मला माहिती आहे तिथं तो कुत्रा आहे, तरी मी चालले भर माझा हे घेऊन, मोबाईल घेऊन, की तिथं कुत्रा मध्ये बरं काय. आणि फुल स्पीड मध्ये, म्हणजे लिटरली. मी जेवढ्या वेळेस गेले ना तो कुत्रा त्या घरातच असतो. नाही, बाहेर असतो. मी नाही, आता इथं बांधतात जिथं आज तुम्हाला दिसलाय ना हा बांधतात. तिथंच असतो तो. तर हिंजवडीमध्ये जेवढे लोक राहत असतील आणि इथून डीमार्टच्या हिडन रोड मधून जे जात असतील, वापरूच नका शॉर्टकट. पण तुम्हाला जर चालायचा कंटाळा येत असेल तर बी रेडी फॉर 50 मीटरच्या रोडनी जा. तो पोरगा आतुरतेने 50 फुटाचा रस्ता आहे. सो तुम्ही जितकं शक्य तितकं लांबून जायचा प्रयत्न करा कुत्र्यापासून. कुत्रा कुठून पण येऊ शकतो त्याची गॅरंटी नाही. हो, आणि ते कुठेही बांधू शकतात. कधी 50 फुटाच्या ह्या कोपऱ्याला आणि कधी त्या कोपऱ्याला बांधू शकतात त्यांच्या मर्जीनुसार. सो यू डिसाइड युअर ओन रूट ऑन युअर ओन रिस्क. असं अनएक्सपेक्टेड. मी चांगला व्लॉग बनवणार होते आज. आम्ही आलोय ऑफिस मधून, चाललोय डीमार्टला, शॉपिंग करतोय. मी विचार करते की आज रूम मध्ये ह्या दोघी का नाहीयेत, कुठे गेल्यात. मी माती खेळत होती बघ. मग ही आली की म्हटली आणि हिचा लॅपटॉप चालूच होता. आणि लाईक कुठे गेल्यात, मला वाटलं आज तू असशील, तू पण नाही. पण दिसला, जिवंत दिसला. खुशी म्हणावं हम जिंदा है. तो डॉग ऍक्च्युली खरंच खूप डेंजर आहे म्हणजे तो ते त्याला हे लावलं होतं का असं व्हाईट हो, बघितलं नाही का तू? त्याला काहीतरी केलंय परवा पण, आणि हळद पिळत लावले त्याला सगळीकडं. त्याला काहीतरी सीन पण झालाय माहितीये का. हो,
मला तर वाटतं बिसारी बिसारी पण झाला असेल त्याला बाई. प्राणी संग्रहालयातच सोडावं असं मला तरी पर्सनली वाटतंय. बाई त्यांच्यापर्यंत तुझा ब्लॉग गेला तर येतील तुला शोधत तिथं कुठं राहते ही पोरगी प्राणी संग्रहालयात शोधते आमच्या कुत्र्याला. कारण की तो आमचा जिना हरण केला, आमचा शॉर्टकटचा रोडचा तिथं जाण्याचा. रात्री आणि अंधारात तो जाऊ शकत पोरगा तिथंच आहे हा. तो आम्हाला जो सांगतोय की 50 फुटापासून जा, तो आम्हाला येताना पण सांगतोय सांगितलं त्यांना. हा. आणि वरतून आता काय म्हणतो माहितीये? इकडून जात जावा, इकडून जात जावा. इकडून जात जा, म्हणजे 50 फुटाचं रोड. अगं, कुठं पास तिथं गेली माहितीये का, त्याला एकदम जवळ गेली होती. तुझा एवढा जीव का तळमळतोय पण? झालं दिवस होतं. परवा माझ्यासोबतच झालंय सेम. मी बघितलं फक्त मी रेकॉर्ड नाही केलं. आम्ही लिटरली घाबरलेलो आज, खरंच घाबरलेलो. पण खरंच गाईस, तुमच्या काय काय प्राणी खूप चांगले असतात, पण तो प्राणी चांगला कुत्रा is one of काय them. खरंच चांगले असतात पण हा थोडा डेंजर. डेंजर आहे, खरंच खूप डेंजर आहे. तर उसको इंसानों का वो लग गया, खून खून खुशबू मिल गई है उसको. तर जपून राहत जा प्राण्यांपासून, म्हणजे बाहेरच्या आधी तुम्हाला ओळखत नाहीत. सांगाच नाही